पण मग आपली मराठी इंडस्ट्री ठराविकच भूमिका घेते असं वाटतं का तुम्हाला? म्हणजे मनाचे श्लोकच्या कंट्रोवर्सीवर उभी राहते नाही का? मराठी का मग काहीतरी मागे एक सिनेमा येत होता कुठेतरी, मोहम्मद नाव होतं, त्यांनी अपोज केलं, बदललं की नाव. आपण फक्त नाना पाटेकरांचा पण एक सिनेमा होता. एक्झॅक्टली, तो त्याचं नाव ठेवलं गुलाम मुस्तफा. आधी वेगळं होतं नाव त्याचं. मुस्तफा नाव होतं सिनेमाचं फक्त. नाही का, ते मोहम्मद त्याच्यात होतं कुठेतरी. मुस्तफा नाव होतं, मग ते मुस्तफा बदलून गुलाम मुस्तफा केलं की मुस्तफा गुलाम. त्यामुळे ना आपल्याकडेच नाही हो, सगळीकडे बाकीच्या तिकडे कोणी जात नाही. मराठी माणसं निदान डेअरिंग करून नावं ठेवतात असं त्याचं होऊ शकतं, बाकी कोणी करत नाही. त्यामुळे ते त्यावेळेला झालेलं मला माहिती आहे. माझं म्हणणं आहे की आता त्याला काय म्हणजे कशाला आपण. पण हा तुम्ही म्हणजे त्या इंडस्ट्रीचं पार्ट आहात, म्हणजे तुम्ही एक वरिष्ठ आहात म्हणून म्हणजे आय नो यू डोंट रिप्रेझेंट दी, तुम्ही त्याच्या काय प्रवक्ते म्हणून बोलणार नाही, पण तरीसुद्धा तुम्ही एक वरिष्ठ म्हणून तुमची एक जबाबदारी. मराठी इंडस्ट्री फार ठराविक भूमिका घेताना फारच बोटचेपी असते. नाही, इनफॅक्ट मी तेच म्हणतो ना, ही अशी टायटल बिल्ड मराठी इंडस्ट्रीवरच ठेवतात ना. नाही म्हणजे आता हा एक विषय झाला, ठीक आहे. आता शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला, त्या नाटकाला पण त्यांनी हे घेतलं, पण त्यांनी ते स्टक बाईट ना, आता आहे की नव्हते. काय असतं की ही जी अपोज करणाऱ्या मंडळींना तुम्ही कन्व्हिन्स करायचा पॉवर ठेवा, की दाखवा पिक्चर त्यांना, बघा की कसा पिक्चर म्हणून. आजच्या तारखेला शक्य असं वाटतं तुम्हाला? ठरलं तर शक्य आहे, काय म्हणणार ते. आता जसं मी आय डिडंट बज ना, मी काय केलं, बरं आता मी काही त्यांच्या प्रेशरखाली गेलो, पण मला वाटलं त्यांची नावच पाहिजे होती, ती ठेवा नावं की. मला नावं बदलून काही प्रॉब्लेम नव्हता ना. मग हे जेव्हा जर का तुम्ही नावं बदलणारच होते, कोर्टात जेवायला गेलं तेव्हा सांगायचं आम्ही बदलतो, जाऊ दे ना, वादच नको. नाही, मी हे काय विचारत होतो, कारण म्हटलं मराठी इंडस्ट्री आपली भूमिका म्हणजे दक्षिणेकडे जसं आहे ना, की काही पॉलिटिकल विषय आला की ती मंडळी म्हणजे कावेरीचा वाद असतो. मी एक फोटो बघितला होता खूप वर्षांपूर्वी की त्या कावेरी नदीचा वाद, तिकडे दोन्ही बाजूचे कलाकार, कर्नाटकातले कलाकार आणि तामिळनाडूतले कलाकार, अगदी कमल हसनपासून रजनीकांतपासून ते नवीन स्टारपर्यंत सगळी मंडळी भूमिका घेण्यासाठी तिथे उभी राहतात. मागे भाषेचा मुद्दा झाला तिकडे दक्षिणेकडे, सगळे कलाकार त्याच्यामध्ये ट्विट करतील, भूमिका घेतली स्पष्ट. आपल्याकडे मधल्या काळात मराठीचा मुद्दा, मराठी सक्तीचा मुद्दा काय होतं, फार कमी लोक घेताना काय होतं, त्यांच्याकडे लक्ष जातं, कुठल्या लॉयरला किंवा कुठल्या डॉक्टरला विचारत नाहीत. म्हणजे सॉफ्ट टार्गेट कोण आहेत ॲट द एंड ऑफ द ॲक्टर्स. बरं, ह्या बाबतीत टार्गेट म्हणून म्हणत नाही, भूमिका आपण सॉफ्ट टार्गेट ह्यांना, म्हणजे की अरे कलाकारांनी काय भूमिका घेतली नाही. आता किती डॉक्टर्स आहेत मराठी मोठे मोठे, त्यांना कोणी विचारलंय? कोणी क्रिकेटरना विचारलं का तुम्ही काही स्टँड घेत नाही? समाज यांना फॉलो करतो. नाही, असं काही हल्ली समाज ट्रोल करतो, फॉलो नाही करत. नाही, पण आता मी पण स्टँड घेतलं. मी एक जे आहे ते चुकीचं आहे, पण तुम्ही स्टँड म्हणजे काय करता? रस्त्यावर उभं राहून प्रोटेस्ट तर नाही करू शकत. आता पण हे मनाच्या श्लोकला मला वाटतं खूप सारे कलाकार त्यांनी तेच ना सोशल मीडियावर त्यांनी प्रोटेस्ट केलं. ठराविक गोष्टी आता तेव्हा भूमिका घेतात. म्हणजे मी तुम्हाला म्हणतो, नेहमीची एक सोशल मीडियाची होणारी किंवा समाज माध्यम हा त्याचा आरसा आपण म्हणूया. पण मराठी कलाकार आपण जेव्हा थिएटर्स मिळत नाहीत तेव्हा म्हणतात की आम्हाला थिएटर्स मिळत नाहीत, तेव्हा आंदोलनं करतात किंवा मनाच्या श्लोकसाठी आंदोलन करतात. पण मग जेव्हा ओव्हरऑल विषय येतात, मग मराठी सक्तीचा मुद्दा येतो किंवा इतर कुठले जेव्हा राजकीय भूमिका घेण्याची वेळ येते, तेव्हा मात्र ते मला वाटतं मराठी सक्तीच्या मुद्द्यावर पण बरेच जणांनी कमेंट केलं. खूप कमी लोक करतात. आता काय, काही लोकांना नसेल वाटत त्यांना काय करायचं, त्यांना सक्ती. माझा प्रॉब्लेम हा होता, मी ज्यावेळेला सक्तीचा विषय आला तर मला विचारलं, म्हटलं सक्ती नसावी. म्हटलं हिंदी शिकवायचं आहे, कुठली भाषा शिकवायची, माझं काही म्हणणं नाही. माझं म्हणणं आहे की तुम्ही त्या 3रीपासून त्यांना 2च भाषा होते की, मग त्यांना ऑप्शन द्या की मला हिंदी नको असेल तर मी 3री भाषा घेणार नाही, मला 2 भाषेतच करा. सक्ती कुठल्याही गोष्टीची रॉंग आहे ना, की मला का यावं, म्हणजे मला हिंदी नाही करायचं, ठीक आहे, मला ऑप्शन द्या. तो ज्यांना हिंदी घ्यायची त्यांना घेऊ दे की 3री भाषा, ज्यांना नाही घ्यायची त्यांना 2 भाषेत राहू दे. हे मी खूप स्टँड घेतलेलं. तर ते काय हे का होतं, ह्याला पण काहीतरी कारण असतील ना, एक भाषा सक्तीची का केली जाते. हे बिचारे बसलेले ॲक्टर्स काय करणार, त्यांचा प्रॉब्लेम होतो. पण ते त्यांनी बोललं होतं की जेव्हा बघा, म्हणजे माझ्या ते सगळं आंदोलन लीड करणारी एक अभिनेत्रीच होते चिन्मयीने खूप ते स्टँड घेतलं. नाही, कसं असतं आता तिचं कसं आहे, म्हणजे तिचा तो स्टँड असेल ना, एखाद्या ह्याचा नसेल. चिन्मयीने आपल्या मुलांना पण मराठी मीडियममध्ये टाकलं. हो, म्हणजे चिन्मयीचं मला कौतुक का की तिने ती स्टँड का घेते की ती खरंच बिलीव्ज. आता काही लोकांना बिलीफ नसेल तर ते का स्टँड घेतील. पण याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की मग थोडंसं टेकन फॉर ग्रांटेड होतं मराठी इंडस्ट्रीला? नाही, आता काय एकतर मराठी इंडस्ट्रीचं काय राहिलंय मला सांगा तुम्ही. का असं म्हणता तुम्ही? का म्हणजे बघा ना तुम्ही टर्नओव्हर बघा. तसं म्हणत नाही मी, टर्नओव्हर. बरं, सब्जेक्ट्स नाहीत का चांगले, आपल्याकडे आहेत चांगले. आपल्याकडे बेसिकली सक्सेस रेट आपला खूपच कमी आहे. का असं होतं? हा म्हणजे खूप तुम्हाला प्रश्न खूप वेळा झाला असेल, खूपही चर्चा झाली असेल. त्याची मी कारणं तुम्हाला व्हेरी सविस्तर सांगू शकतो. सगळ्यात मोठं कारण, महाराष्ट्रात हिंदी सक्ती होते
आणि महाराष्ट्र एकच राज्य आहे जिथे गडचिरोली पण एक कोणतरी बाई तिकडे काटक्या जमा करत असेल ना, तिला हिंदी येतं. खरं आहे. महाराष्ट्रात कुठे एक कोपरा नाही जिथे लोकांना हिंदी येत नाही. त्यामुळे तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतो. हिंदी सिनेमे इथे चालतात, तमिळ तेलुगूमध्ये नाही चालत कारण त्यांना येत नाही हिंदी. आपल्या जो सगळ्यात मोठा आपला काय म्हणतात त्याला, आपला थ्रेट काय आहे की महाराष्ट्रात हिंदी येतं, त्यामुळे सिनेमाचं डायरेक्ट थ्रेट आहे. एक डेव्हिड वर्सेस गोलायत आहे. आता माझं असं म्हणणं आहे की आपल्याला मराठीला टेरिटरी फक्त महाराष्ट्र आहे. कर्नाटकाला फक्त कर्नाटक आहे हे आपण म्हणू शकतो, पण तिकडे फक्त तेच पिक्चर बघतात. आपल्याकडे इंग्लिश बघतात, हिंदी बघतात, तमिळ बघतात, तेलुगू बघतात, सगळं. आपलं एक महाराष्ट्राने आपली संस्कृती आहे ना सगळी. त्यामुळे त्यामुळे एकच आपला तो मराठी एक महाराष्ट्र आहे, फक्त आपल्याला टेरिटरी आहे. त्या महाराष्ट्राच्या टेरिटरीमध्ये हिंदी एवढी प्रॉमिनंट आहे की तर थिएटरसाठी मला नाही वाटत थिएटरसाठी प्रॉब्लेम येतो. लोक म्हणतात मराठीला थिएटर देत नाहीत, देतात. तो कोणाच्या बापाचा नाही तो थिएटर मालक. तो पिक्चर चालला की तो त्याच भाषेच्या पिक्चरला देतो, कारण त्याचं शेअरिंग आहे. आणि जे चाललेलं पिक्चरचं एक्झाम्पल देऊ शकता ना तुम्ही की माझा जुनं फर्निचर चालला तर मला काहीच थिएटरचा प्रॉब्लेम आला नाही, किंवा आत्ता दशावतार चालला तर काहीच थिएटरचा प्रॉब्लेम आला नाही. होतं काय आहे की आपल्याला टेरिटरी मोठी नसल्यामुळे आपण बजेट्स वाढवू शकत नाही. आता ते आपली मॅक्झिमम म्हणजे 6 कोटी म्हणजे अरे बापरे बिग बजेट सिनेमा. अच्छा. हो हो, लोक 60 लाखात पण पिक्चर करतात तिथे, अँड दॅट इज रुइनिंग द मराठी फिल्म इंडस्ट्री. अच्छा. कारण त्यांना काय वाटतं, त्यांना आपल्याला 40 लाख आपल्याला सबसिडी मिळेल, मग आपल्याला काय फार कव्हर करायला लागणार नाही. ती सबसिडी हेल्प करायच्या ऐवजी मराठी सिनेमाचं नुकसान करते. ह्या मताचा मी ठाम आहे. एव्हरीबडी हेट मी फॉर दॅट, पण मी सबसिडी मागत नाही. अनुदानामुळे नुकसान आहे. माझा पिक्चर असेल, आता मी कुठल्या काम करलेलं पिक्चरचा तो प्रोड्युसर मागू शकतो सबसिडी. मी जर का प्रोड्यूस केलेल्या पिक्चरला मी सबसिडीसाठी अप्लाय करत नाही. अच्छा. आता मी नाटकाची सबसिडी घेत नाही. माझं ठाम मत आहे की मी ॲक्टर आहे किंवा डिरेक्टर हे बाय चॉईस आहे ना, मग मला का द्यावी कोणी सबसिडी. म्हणजे माझा रस्त्यावर हातगाडी खेचणारा माणूस पण तेवढाच महत्त्वाचा आहे की त्याला का नाही देत सबसिडी. त्यांनी काय चूक केली जी मी करत नाही आहे. माझं म्हणणं आहे की म्हणजे मला काही सरकारचे पैसे वाचवायचे नाहीत, तेच पैसे सबसिडी त्यांनी थिएटर बांधायला करावं. की आता उरणसारखं एक सेंटर आहे, तिथे 50,000च्या वर पॉप्युलेशन, तिकडे थिएटर नाही, अख्खा मराठी पॉप्युलेशन आहे, त्यांनी कुठे जावं. अशी खूप ठिकाणं आहेत जिथे थिएटर करू शकतात. दॅट विल हेल्प द इंडस्ट्री. हां, बरं, कमिंग बॅक टू द पॉईंट की आज माझा 4, 3, 2, 60 लाख असे पण पिक्चर बनवतात. माझ्याकडे आज 300 रुपये आहेत खिशात. आय हॅव अ चॉईस ऑफ मी एक 7 कोर्स डिनर घ्यावं, किंवा मी एक भाकरी डाळ भात भाजी एवढं खावं. त्याला पण 300 रुपये, ह्याला पण 300 रुपये आहेत. मी इथेच जाणार नाही. हिंदी आज तुमची यू आर फायटिंग अगेन्स्ट अ गोलायत. हा 4 करोडचा पिक्चर विरुद्ध 200 कोटी 300 कोटीचा पिक्चर आहे. आपले सगळे विषय, एक तर आपण विषयच असे निवडतो जे 4 कोटी किंवा 3 कोटीमध्ये होतात, किंवा 20 कोटीचे विषय निवडले तर ते 5 कोटीत बसवायचा प्रयत्न करतो. एनी विच वे नुकसान आहे. आपल्याकडे बरं हीच परिस्थिती कन्नड सिनेमाची होती काही वर्षापूर्वी, पण तिकडे कोणतरी एका माणसाला सुबुद्धी सुचली, त्यांनी म्हटलं की चला आपण एक 20 कोटीचा पिक्चर बनवू, ज्याचं नाव ठेवलं KGF, कोलार गोल्ड फील्ड्स. दॅट फिल्म डिड अ बिझनेस ऑफ अबाउट 300 crores. सडनली दे रिअलाइज की देर इज अन ऑडियन्स, आणि त्यांनी काय केलं, हिंदीत डब केला. मग त्यांनी KGF 2 काढला, कांटारा काढला. हा कांटारा आता चालू आहे, 3रा आठवडा. इट हॅज क्रॉस 600 crores. पण मग तेच ना, म्हणजे की तिथे दक्षिणेकडे नाही फक्त सशक्त कथानक हाच आहे. म्हणजे कांतारा बघा, आपल्याकडे कथा जास्त चांगल्या आहेत. दक्षिणेच्या कथा मी परत व्हेरी क्लिअर, जे पॅन इंडिया चालतात सिनेमा, कथानक चांगले दक्षिणेत म्हणजे मल्याळममध्ये. तेलुगू बिलगू म्हणजे हा ती पण त्यांना आवडतात, पिठातल्या प्रेक्षकांचा सिनेमा त्यांच्यासाठी करतात. आणि त्यांना म्हणजे आता तो अजिबात न आवडलेला सिनेमा मला तो कुठला, तो पुष्पा 2. म्हणजे मी इंटरव्ह्यूला घरी गेलो, म्हटलं की मला कळत नाही, म्हणजे माझं अज्ञान असेल. म्हणजे आणि खरंच आहे, टू मेक सेन्स इज व्हेरी इझी, टू मेक नॉनसेन्स इज व्हेरी डिफिकल्ट. आणि ते नॉनसेन्स कन्व्हिन्सिंगली बनवतात.
हो. त्यांचं मला कौतुक आहे. मी नाही आहे, म्हणजे मी त्यांच्या जवळपास येत नाही कुठे. या मी बनवू शकणार नाही तसे पिक्चर, पण ते बनवतो आणि ते हिट करून दाखवतात. पण एक आणखी एक कारण तुम्हाला वाटत नाही दक्षिणेने सुपरस्टार्स बनवले जे नाही मराठी ना. इंडस्ट्री बनवू शकली नाही नाही ना, सुपरस्टार? असं काही नसतो. नाही बघा, नाही आता बघा, रजनीकांत हा त्याने तिकडचे सिनेमे करून तो मोठा झाला. त्याने थोडी हिंदीतले जे सिनेमे केले पण आता ते फार बघण्या पण आता त्याचे पिक्चर पण तसे चालत नाहीत ना आता. हो. सी आता ऑडियन्स चेंज झाली. तो काळ होता की ज्याला म्हणजे आपले अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे पण होते की स्टार्स आपल्याकडे त्यावेळेला, त्यांच्या नावावर पिक्चर चालायचे ना. आता काय झालंय, ह्याच्यातनं कोविड इज रिस्पॉन्सिबल. कोविडच्या काळात काय झालं, लोकांना चॉईस नव्हता. मग घरी बसून काय करत त्यांनी सिनेमे पाहिले. त्यांनी मग मराठी सिनेमे पाहिले, मराठी माणसाने मराठी सिनेमे, हिंदी सिनेमे, तमिळ, तेलुगू संपले ना. त्यांनी ते सिनेमे बघितल्यावर त्यांना लक्षात आलं. मग हळूहळू इंग्लिशकडे वळले. मग हळूहळू आज त्यांना सिनेमा, दे आर मोर एज्युकेटेड अबाउट सिनेमा दॅन दे वर 5 years बॅक. हो, हे खरं आहे. तर त्यामुळे आता तुम्ही त्यांना मूर्ख म्हणू शकत नाही. आज हिंदी सिनेमाची झालेली जी काय दुर्दशा आहे ना, ती ह्याच्यामुळेच आहे. ते तेच सब्जेक्ट तुम्ही आम्हाला इतकी वर्ष दाखवली, आता जात नाहीत कोणी. बरं, स्टार सिस्टम तर मेली. मी एक एक्झाम्पल सांगतो, म्हणजे हे फॉर एव्हरीबडी, की स्टारवर सिनेमा चालतो, बरोबर आहे. आता एक 200 कोटीचा हिंदी सिनेमा, तो 200 कोटीचा नसतोच ना, तो 60 कोटीचा असतो.